नमस्कार महाराष्ट्र. नरसी मल्हार नगर येथे धाडसी चोरी. लग्नासाठी जमा केलेल्या 7 लाख रुपये चोरट्यांनी पळविले. नांदेडच्या नरसी येथील श्री पांडुरंग पिता गणपती पाटे यांच्या राहत्या घरातून मुलीच्या लग्नासाठी जमा केलेले मेंढ्या विकून जमा केलेले 7 लाख रुपये चोरट्यांनी रातोरात पळविले. नरसी येथील जुन्या गावातील पांडुरंग पाटे यांचे घर फोडून चोरट्यांनी कपाटातील रोख 6,90,000 रुपये पळविल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री घडली. कुटुंबातील विवाह सोहळ्यासाठी मोठ्या कष्टाने जमा केलेल्या रकमेवर अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारला असून या चोरीमुळे नागरिक भयभीत झाले आहेत. या प्रकरणी रामतीर्थ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राप्त माहितीनुसार पांडुरंग पाटे राहणार मल्हार नगर जुनेगाव नरसी हे मंगळवारी रात्री जागरणाच्या कार्यक्रमासाठी गुंगरुळा येथे गेले होते. घरची सर्व मंडळी नव्या घराला कुलूप लावून जुन्या घरी झोपण्यास गेले होते. नेमकी हीच संधी साधत चोरट्यांनी मध्यरात्रीनंतर पाटे यांचे हेच कुलूपबंद घर फोडले. कुलूप तोडून घरात शिरलेल्या चोरट्यांनी कपाटातील लॉकर फोडून त्यातील रोख 6,90,000 रुपयांची रक्कम पळविली आहे. याबाबत पांडुरंग पाटे यांच्याशी संपर्क साधला असता मुलीच्या लग्नासाठी मोठ्या कष्टाने जमा केलेली सर्व रक्कम चोरीला गेल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांनी चोरांचा शोध लावावा अशी मागणीही त्यांनी केली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून घटनास्थळी श्वान पथक बोलविण्यात आले होते. घटनेचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती रामतीर्थचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीधर जगताप यांनी दिली आहे. एन मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी शिवाजी पांचाळ तळणीकर, नांदेड. जगताप, रामतीर्थ पोलीस स्टेशन. साधारण परवा दिवशी रात्री पांडुरंग गणपती पाटे राहणार जुनी नरसी गाव या ठिकाणी नरसी मुखेड रोडवर त्यांचं घर आहे. त्या ठिकाणी ते रात्री घरी एक ठराविक रक्कम घरामध्ये कपाटात ठेवून त्यांच्या जुन्या घरी झोपण्यासाठी गेलेले असताना कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी रात्रीमध्ये त्यांच्या घराचे लॉक तोडून त्यांच्या कपाटातील रोख 6,90,000 रुपये हे चोरून नेलेले आहे. त्याबाबत रामतीर्थ पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल झालेला आहे. त्यासाठी आपण तपासकांनी डॉग स्क्वॉड त्याचप्रमाणे फिंगरप्रिंटचे लोक बोलवलेले होते. LCB आणि पोलीस ठाणे मिळून तपास करत आहे. लवकरात लवकर शोध घेण्याचा प्रयत्न